तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 1 मधल्या काही संज्ञांचा अर्थ पाहणार आहोत. त्यापैकी पहिली संज्ञा आहे EMF. EMF म्हणजे जेव्हा सेलच्या दोन टोकामध्ये रेजिस्टर जोडला असता त्यातून करंट वाहतो आणि त्या करंट वाहायला विरोध होत असतो त्या मंडळामध्ये. त्यामुळं मग काय ऊर्जा द्यावी लागते, ती सेलपासून पुरवली जाते. ते जे बल असतं त्या बलालाच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF असं म्हणतात. ती शक्ती त्यामध्ये साठवलेली असते, त्यालाच त्या सेलचं EMF असं म्हणायचं. आता एक सिंगल सेल असतो, त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 व्होल्ट एवढं EMF साठवलेलं असतं. म्हणजे वाहकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत इलेक्ट्रॉनचं जे वहन होत असतं ते वहन होण्यासाठी जो काही दाब लागतो त्यालाच EMF असं म्हणायचं. उदाहरणार्थ हा एक सेल आहे समजूया आपण, आणि त्याला आपण असा बल्ब जोडला आहे आणि हा रजिस्टर आहे थोडक्यात. बल्ब म्हणजे मग याच्यातून करंट वाहणार. मग हा बल्ब म्हणजे कंडक्टर, वाहक आहे. त्यावेळी हे जे इलेक्ट्रॉन याच्यातून वाहणार आहेत असं तारेतून, हे जे इलेक्ट्रॉन आतून वाहतात ना, बाहेरून दाखवलेत आपण समजण्यासाठी. मग ह्या एका टोकापासून या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन एंड होतो. आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉन असे वाहत आहेत, इलेक्ट्रॉन इकडून वाहतात असं या मार्गातनं इकडं, आणि पण करंटची दिशा याच्या उलट धरलेली आहे, पण धन टोकाकडनं ऋण टोकाकडं असं. मात्र इलेक्ट्रॉन ऋण टोकाकडून असं धन टोकाकडं वाहतात. तर हा जो दाब असतो मग 1.5 व्होल्टचा आहे सेलचा, जे व्होल्टेज असतं आतमध्ये साठलेलं त्यालाच EMF असं म्हणायचं. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर लक्षात आलं, EMF असं लिहितात. इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी फोर्स त्या तारेतून वाहण्यासाठी इलेक्ट्रॉनला प्रवृत्त करणारा जो फोर्स म्हणून EMF, त्याचं व्होल्ट ह्या एककामध्ये मोजतात. म्हणजे 1 ओहम रजिस्टरमधनं मग 1 अँपिअर करंट वाहण्यासाठी जो काही विद्युत दाब असतो त्याला 1 व्होल्ट असं म्हणतात. 1 ओहम हा रजिस्टर 1 ओहमचा, त्याच्यामधून वाहणारा 1 अँपिअरचा हा प्रवाह, आणि हे जे सेल आहे त्या सेलचं हे 1 व्होल्ट EMF कधी म्हणता येईल. 1 व्होल्ट EMF ज्या वेळेस 1 अँपिअर प्रवाह वाहतो आणि 1 ओहमचा हा रजिस्टर असतो. अशा तऱ्हेला हे EMF झाला. तर विद्युत शक्ती विद्युत मंडळामध्ये कार्य करण्याचा जो दर असतो त्याला विद्युत शक्ती असं म्हणायचं, पॉवर असं म्हणायचं त्याला. P बरोबर V गुणिले I. ह्या दाबाचं कार्य घडून आणलं जातं की व्होल्टेज गुणिले करंट यांचं गुणाकार म्हणजे पॉवर असंही म्हणता येतं. व्होल्टेज आणि करंटच्या गुणाकाराला पॉवर असं म्हणतात. P बरोबर VI. त्याचं एकक वॅट आहे, W मध्ये मोजतात पॉवर, आणि वॅट आवर हे मोठं एकक आहे. तर विद्युत मीटरची जी विद्युत शक्ती खर्च होत असते ती वॅट आवरमध्येच मोजली जाते. आता हे विद्युतची ऊर्जा, एनर्जी असं म्हणायचं. पॉवर गुणिले त्याला लागलेला वेळ याला ऊर्जा असं म्हणायचं. E बरोबर P भागिले T. E बरोबर P गुणिले T, पॉवर गुणिले T. एनर्जी ऊर्जा जूलमध्ये मोजली जाते. अशा तऱ्हेचा हे पॉवर झाले. आता अल्टरनेटर हे साधन एक बदलणारा विद्युत प्रवाह पुरवतो. AC विद्युत जे तयार करतो त्याला अल्टरनेटर असं म्हणायचं, किंवा AC जनरेटर असतो त्याला अल्टरनेटर असं म्हणतात. ॲमीटर असा एक मीटर असतो आणि तो करंट मोजायचं काम करतो, त्याला ॲमीटर असं म्हणायचं. त्यानंतर फ्यूज. विद्युत मंडळामध्ये फ्यूज म्हणजे असं एक साधन असतं की इथून जो काही फेज लाईनमधला सप्लाय येतो तो इकडं जात असतो या फेज लाईनमधून. तर दरम्यान एक छोटीशी तार टाकलेली असते अशी, आणि जर प्रवाह जास्त झाला म्हणजे करंट जास्त व्हायला तर तार तापून वितळते, सर्किट ब्रेक होतं. त्यामुळं पुढं सर्किट जळत नाही किंवा शॉक बसत नाही. त्यासाठी फ्यूज वापरतात. सुरक्षित साधन आहे की रेटेड करंटपेक्षा जर जादा करंट वाहिला त्या मंडळामधनं
तर ती फ्यूज तार वितळते आणि मग अशा तऱ्हेनं सर्किटचा बचाव होतो, सर्किट जळत नाही. जनरेटर किंवा जनित्र कशाला म्हणतात? जे साधन यंत्र ऊर्जाचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं तर जनित्र असं म्हणतो. तर विद्युत मंडळातून येणारा जो काही प्रवाह असतो ज्या बिंदूपासून येतो त्याला संदर्भ बिंदू असं म्हणायचं आणि ज्या बिंदूला तो मिळतो, बिंदू दरम्यान मिळत असतो तिथं एंडचा बिंदू असं म्हणायचं. तर असा एंडचा बिंदू म्हणजे शून्य असतं तिथं व्होल्टेज. तर ते दाखवण्यासाठी म्हणजे आता समजा हा सेल आहे, इथून प्रवाह निघतो आणि इकडं एंड होतो असतं, इथं प्रवाह ज्यादा असतो इथं शून्य असतो. हे दाखवण्यासाठी असं अर्थ ग्राउंड दाखवतात त्याला, तर ग्राउंड असं म्हणायचं. लोड म्हणजे काय? तर आता समजा आपण ह्या सेलला बल्ब जोडलेला होता, बल्बला लोड असं म्हणायचं. म्हणजे विद्युत मंडळात जे काही जोडलं जातं त्याला लोड म्हणतात. मोटर जोडली त्याला लोड असं म्हणतात. विद्युत करंट एखादं सर्किट असेल त्याला लोड म्हणतात. तर पॉवर सप्लाय म्हणजे काय? तर आवश्यक रेटिंगप्रमाणे जे काही AC किंवा DC व्होल्टेज आपण देतो त्याला पॉवर सप्लाय. तो बॅटरीमधून देतो, सेलमधून देतो किंवा उपकरणं असतात त्याच्यामार्फत देतो. स्विच, आता विद्युत मंडळामध्ये स्विच असतात. विद्युत मंडळ चालू बंद करणारं सर्किट ब्रेकर ह्याला स्विच म्हणतात. मेक अँड ब्रेक करायचं काम सर्किट करत असतं, याला स्विच असं म्हणतात. तर टर्मिनल्स कशाला म्हणायचं? टोकं कशाला म्हणायचं? तर एखादं हे विद्युत सर्किट आहे आणि या सर्किटला इथं आपल्याला सप्लाय द्यायचा आहे, तर हे झालं टर्मिनल, हे झालं टोक झालं. इथून आपल्याला बल्ब जोडायचं, आउटपुट घ्यायचं, हे पण टर्मिनल झालं, टोक. तर ज्या टोकामध्ये हे वायर्स जोडलेले असतात आणि विद्युत घटक किंवा कंडक्टर जोडणारे जे बिंदू असतात त्याला टर्मिनल्स असं म्हणतात. टर्मिनल्स म्हणजे काय? सप्लायचे टर्मिनल्स असं काही नाही. एक घटक दुसऱ्या घटकाला जे जोडतो ते टर्मिनल्स किंवा टोकं असं म्हणायचं. व्होल्टेज विभाजक म्हणजे रेजिस्टर असतात, 2 रेजिस्टर असतात आणि त्यातून जर व्होल्टेज दिलं तर ते दोघाभोवती विभागलं जातं आणि त्या प्रत्येकाभोवती जे काही व्होल्टेज येतं त्याला ड्रॉप असं म्हणायचं व्होल्टेज. आता हा एक रजिस्टर, हा एक रजिस्टर, इथं 10 व्होल्ट दिले आणि हे 10 व्होल्ट व्होल्टेज आहे. ह्याची पण किंमत 5 किलो ओम आहे, याची पण 5 किलो ओम आहे. तर हे 5 व्होल्ट इथं, 5 व्होल्ट इथं ड्रॉप होईल. किंवा 1-1 किलोचे हे रजिस्टर आहेत समजा, असं 1 किलो आणि हा पण 1 किलो ओमचा आहे आणि इथं 10 व्होल्ट दिले तर हे 5 व्होल्ट इथं आणि 5 व्होल्ट इथं डिवाईड होईल असं. म्हणजे हे 2 रजिस्टर आहे ते दाब विभाजक झाले व्होल्टेज आणि त्याच्याभोवती जो काही व्होल्टेज आलं ते ड्रॉप म्हणायचं, व्होल्टेज ड्रॉप म्हणायचं. तर असा व्होल्टेज ड्रॉप मोजण्यासाठी या रजिस्टरच्या भोवतीचा आता हा व्होल्टेज ड्रॉप मोजायचा असेल तर इथं व्होल्टमीटर जोडतात. हा 5 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप मोजणारा हा जो मीटर आहे याला व्होल्टमीटर असं म्हणायचं. व्होल्टेज मोजणारा मीटर म्हणजे व्होल्टमीटर आणि हे जे डायग्राम होते त्याला वायरिंगचं डायग्राम असं म्हणायचं. अशा ह्या सर्किटच्या परिभाषा आहेत. हे जे तयार केलं होतं आपण त्याला सर्किट किंवा विद्युत मंडळ असं म्हणतो आपण. सप्लाय, आता हे जे दाखवलं इथं हे विद्युत सर्किट आहे, हे AC पुरवठा, हे सगळं विद्युत सर्किट याला म्हणायचं आपण. आता जे मी सेल काढले ते पण विद्युत सर्किट. तर या ज्या भाषा आहेत, सर्किट कशाला म्हणायचं, विद्युत मंडळ कशाला म्हणायचं? सप्लाय धनी ठोकाकडून ऋणराकडे जातो, ताऱ्यातून जातो, बल्बमधून जातो, लोडमधून जातो आणि करंट वाहतो. करंट जेव्हा पूर्ण होतं त्याला विद्युत सर्किट म्हणायचं, त्याला क्लोज सर्किट म्हणायचं. पण स्विच जोडून जर ते करंट आपण थांबवला असेल तर ओपन सर्किट त्याला म्हणायचं, सर्किट ब्रेक करतो आपण ते. तर ह्या सर्किटमध्ये जे घटक जोडलेले असतात त्यांना पॅरामीटर्स असतात म्हणतात. विद्युत मंडळामध्ये अनेक जोडलेले जे घटक असतात ते त्यांचे मग टेम्परेचर, तापमान, करंट यानुसार त्याच्यामध्ये कमी अधिक बदल होतात, त्यांचे ते त्याला पॅरामीटर असं म्हणतात, मर्यादा असं म्हणतात. सर्किट लिनियर असतं. लिनियर सर्किट असतं म्हणजे काय की आता समजा आपण इथून व्होल्टेज लावलं होतं ह्या सेलमधून, समजा अनेक सेल जोडले आणि व्होल्टेज वाढवलं तर त्या प्रमाणामध्ये करंट वाढतो. म्हणजे इथं जर आपण व्होल्टेज वाढवलं या दिशेनं तर त्या प्रमाणात करंट वाढतो आणि त्याचा आलेख असा लिनियर एक रेषीय येतो करंटचा आणि व्होल्टेजचा. म्हणजे एक राशी वाढली की त्या प्रमाणात दुसरी राशी पण वाढते. त्याला म्हणायचं मंडळामध्ये जर अशी घटना घडत असेल तर लिनियर सर्किट असं म्हणतात. म्हणजे वापरलेले घटक काय असतात की स्थिर असतात आणि त्याचं कार्य स्थिर चालतं, त्यामुळं एक बदल घडला की दुसरा बदलतो. नॉन लिनियर कशाला म्हणतात? नॉन लिनियर सर्किट. तर ज्यामध्ये कसं असतं, व्होल्टेज जर असं लावलं आपण तर येणारा करंट असा कसाही येतो
याला नॉन लिनियर मंडळ असं म्हणायचं. म्हणजे त्या मंडळातला करंट असा एक रेषेत वाहत नाही. म्हणजे एक राशी बदलली असता दुसरी राशी त्या प्रमाणात बदलत नाही. रँडमली कसाही त्या राशीत बदल होतो. म्हणून ते जे मंडळ असतं की ज्यांचा आलेख असा बदलत्या व्हेरिएबलचा एक रेषेत येत नाही, वाकडा तिकडा वक्राकार कसा येतो, ते लिनियर मंडळ नसतं. म्हणून त्याला नॉन लिनियर असं म्हणायचं. तर दोन बाजू असलेलं मंडळ असतं विद्युत मंडळ. एका बाजूला आपण काय करतो की इनपुट देतो, दुसऱ्या बाजूला आउटपुट घेतो. तर ह्या मंडळाला दोन बाजू असतात. तर दोन बाजू म्हणजे आता एक असं एक मंडळ आहे बघा. इथं आपण AC सप्लाय दिला आणि इकडं असं बल्ब जोडला. इकडं ही बाजू दुसरी झाली, ही बाजू पहिली झाली. ही एक बाजू इथली, दुसरी बाजू इकडची झाली. तर विद्युत मंडळात ज्याचे कार्याच्या दिशेनुसार गुणधर्म आणि वैशिष्ट्ये बदलतात त्याला असं एक बाजूचं मंडळ असं म्हणायचं. इलेक्ट्रिक नेटवर्क, आता अनेक प्रकारचं असं जाळं असतं वायरिंगचं, त्याला नेटवर्क म्हणतात. इलेक्ट्रिक घटक त्याला जोडलेले असतात आणि वायरीचा गुंतागुंत तयार झालेला असतो. या सर्वाला नेटवर्क असं म्हणायचं. हे नेटवर्क आहे पहा, हे नेटवर्क आहे. हे जाळीचा गुंता तयार झालेला आहे वायरचा सगळा आणि हे घटक जोडलेले आहेत, याला नेटवर्क असं म्हणायचं. काही नेटवर्क निष्क्रिय असतात की ज्या मंडळामध्ये कसल्याही प्रकारचा बाहेरचा व्होल्टेज द्यायची गरज नसते. त्यातले घटक स्वतःहून काम करतात त्याला. आणि काही घटक स्वतःहून काम करत नाहीत, त्याहून निष्क्रिय आणि कार्यक्षम असं ते मंडळ तयार होत असतं. तर जे निष्क्रिय असतं त्यातलं घटक कसं असतात, कसल्याही प्रकारचे विद्युत सोर्स नसतात त्याला, आणि त्याला निष्क्रिय पॅसिव्ह नेटवर्क असं म्हणायचं. घटकच ते पॅसिव्ह असतात त्यामध्ये. ॲक्टिव्ह कार्यक्षम कशाला म्हणायचं की विद्युत मंडळ जे असतं की त्यालामध्ये स्वतःचा सोर्स असतो, व्होल्टेज तयार होत असतं त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे ते मंडळ म्हणजे ॲक्टिव्ह नेटवर्क कार्यक्षम मंडळ. उदाहरणार्थ सूर्यप्रकाशाचा पडला की ते सोलार घट वगैरे असतात, ते ऊर्जा तयार करतात, ते ॲक्टिव्ह नेटवर्क झालं त्यांचं. निष्क्रिय घटक की ज्याच्यामध्ये दुसऱ्या ऊर्जेची गरज लागते, बाह्य ऊर्जेची मदत लागते. आणि ज्या ठिकाणी दोन घटक एकत्र आलेले असतात तिथे नोड तयार होतो. हे दोन घटक जोडलेले आहेत त्या ठिकाणी, याला नोड असं म्हणायचं. जोड नोड म्हणजे. आणि तिथं ब्रँच तयार होते. मग जंक्शनपासून मग विद्युत मंडळाच्या ज्या काही शाखा तयार होतात त्याला ब्रँच म्हणतात. आणि ब्रँच तयार होत नसेल तर मंडळ असं पूर्ण होत असेल तर ते वलय असं तयार होतं, लूप असं म्हणायचं. आणि जर ते जाळं तयार होत असेल असं वेगवेगळं असं कसंही, तर त्याला मेश असं म्हणायचं. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचं हे मंडळ असतात. एकसर मंडळ कुणाला म्हणायचं की ज्या मंडळातले सर्व घटक एकापुढे एक जोडलेले असतात असे, आणि त्यांच्यामधनं असा सप्लाय दिला जातो आणि सगळ्या घटकात एकच करंट वाहतो असा. ते झालं एकसर मंडळ. सर्व घटक एकापुढे एकापुढे जोडलेले असतात. यामध्ये रेजिस्टर, इंडक्टर, कंडेन्सर एकानंतर एक जोडले आहेत. त्यामुळे करंटचा मार्ग एकच असतो, याला एकसर म्हणतात. तर दुसरं समांतर मंडळ असं म्हणतात. हा जो पुरवठा आहे जोडलेला तो बघा, हा घटक असा जोडलेला आहे इकडं सेपरेट, तर हा घटक असाच सेपरेट मंडळाला जोडला आहे असा. त्यामुळे काय होतं की जो सप्लाय वाहत असतो तो विभागला जातो. ह्याच्यातनं वेगळा I1 करंट, ह्याच्यातनं I2, ह्याच्यातनं I3 करंट वाहील आणि टोटल करंट I असेल आणि यातनं वाहणारा I1, I2 आणि I3. मग असे जे घटक असतात, असे जे मंडळ असतं त्याला समांतर मंडळ असं म्हणायचं. तर सप्लायला सर्व घटक जोडलेले असतात स्वतंत्रपणे आणि मग सगळं व्होल्टेज समान असतं सगळ्या घटकापुढचं. असं मंडळ हे समांतर मंडळ असतं. तर मंडळ दोन प्रकारचे असतात, एकसर आणि समांतर. तर विद्युत संदर्भातल्या ज्या काही परिभाषा असतात त्या आज आपण शिकलो.